शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट फुटबॉल लीगचे 12वे वर्ष 15, 17, 19 व 21 वर्षाखालील 6 संघांचा सहभाग, अर्ध्या लाखांची पारितोषिके, खेळाडूंच्या बोली, रॅली व विशेष सन्मानासह 5 दिवस रंगणार फुटबॉलचा जल्लोष। गडिंग्लज येथील गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारपासून डेव्हलपमेंट फुटबॉल लीग स्पर्धेला रंगतदार सुरुवात होणार आहे। एमआर हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेचं यंदाचं 12वं वर्ष असून यामध्ये 15, 17, 19 आणि 21 वर्षाखालील 6 संघ सहभागी होणार आहेत। फिफाच्या मार्गदर्शनानुसार कुमार आणि युवा खेळाडूंना अधिक सामने खेळण्याची संधी देणारं हे व्यासपीठ यंदाही स्थानिक आणि परगावातील प्रतिभावान खेळाडूंना आत्मप्रकाशाची संधी देणार आहे। स्पर्धा साखळी आणि बाद पद्धतीनं होणार असून 5 दिवसादरम्यान रोज सायंकाळी 2 सामने रंगतील। स्पर्धेतील विजेत्या संघाला 15,000, उपविजेत्याला 11,000, तिसऱ्या क्रमांकाला 7,000 आणि चौथ्या क्रमांकाला 5,000चे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे। प्रत्येक सामन्यातील विजयी संघातील उत्कृष्ट खेळाडूस सामनावीर तर पराभूत संघातील चांगला खेळ करणाऱ्यास लढवय्या म्हणून क्रीडा साहित्य देऊन गौरवण्यात येणार आहे। उद्यापासून मंगळवारपर्यंत सकाळी 6:30 ते 8 आणि सायंकाळी 5 ते 6:30 या वेळेत निवड चाचणी आयोजित करण्यात आली असून यामधून 90 खेळाडूंची अंतिम निवड केली जाईल। मंगळवारी सायंकाळी 7 वाजता खेळाडूंच्या बोलीचा कार्यक्रम तर गुरुवारी शहरात वाहतूक शिस्त प्रबोधनासाठी रॅली काढण्यात येणार आहे। शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता उद्घाटनाचा सामना होईल। स्पर्धेचे समन्वयक प्रसन्न प्रसादी आणि सूरज कोंडुस्कर असून डॉक्टर रवींद्र हत्तरकी, प्राध्यापक किसनराव कुराडे, डॉक्टर अनिल कुराडे आणि सुरेश कोळकी यांनी युवा खेळाडूंना सहभागी होण्याचं आवाहन केलंय। खेळ, स्पर्धा आणि संधी यांचा संगम असलेली ही स्पर्धा युवा फुटबॉलपटूंसाठी पर्वणी ठरणार आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।